आणि यानंतर बातमी जयंत पाटलांच्या एका वक्तव्याची। सांगली लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान आपल्याबाबत समज गैरसमज पसरवत गेले असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय। सांगलीमध्ये आम्ही आघाडीचा धर्म पाळला, वेगळी कृती केली असती तर काँग्रेस शिवसेना दुखावली असती असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। काँग्रेसचा सांगली हा मतदारसंघ त्यांनी गडबडीत येऊन उमेदवार देखील जाहीर केला आणि काँग्रेस आणि शिवसेना या दोघांनाही दुखवणं हे उमेदवार या नात्याने, कारण मी इथं कुठलीही कृती केली तरी काँग्रेस आणि शिवसेना यातले कोणी घटक दुखावले तर माझ्या या 10 मध्ये कुठं असहकार झाला तर अडचण होईल। त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांना आम्ही सांगितलेलं होतं की आघाडीचा धर्म आम्ही पाळू। आघाडीचा धर्म पाळण्यासाठी मी स्वतः काही ठिकाणी सभा घेतल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।